आज चिखली मोरे वस्तीतील नामदेव निवास सोसायटी तुम्ही सर्व सोसायटीतली महिला व पुरुष इथं तुम्ही सगळे जमलेले आहेत. काय कारण आहे ना, आपली एक नगरसेविका देखील आहे आणि इथं खड्डा देखील झालेला आहे. जर ही लाईव्ह पाहिली वायर तर ही MSCB ची दिसती आणि जळालेली आहे ही. तर काय संदर्भ आहे, तुम्ही इथं सगळे जमलेले आहेत, एवढा राग तुमच्या मनामध्ये दिसत आहे? नमस्कार, मी पवार, राहणार नामदेव सोसायटी मध्ये. तर गेले 2 वर्ष झाला आम्हाला हा त्रास आहे. ही वायर आम्ही पर्सनल खर्च टाकलेली, पण याच्यामध्ये 10 फुटात 8 जॉईंट आहेत. 8 जॉईंट 10 वेळा सारखी दिवसातून 2दा, कधी 3दा, आठवड्यात 2दा अशी सारखी जळती. लोकसंख्या वाढल्यामुळे त्याला लोड येतो आणि ती सारखी जळते. आम्ही MSCB ला सारखं सांगतो बाबा आमची लाईट गेली. लाईट गेला कमीत कमी दिवसभर 4 घंटे लाईट येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे महिलांना पाणी भरायचा प्रश्न, हे विषय महत्वाचे प्रॉब्लेम त्यांच्या महिलाचे राहतात. लोकांना कामाला जी गडबड होते पण कोणी लक्ष देत नाही. आम्ही नगरसेवकाला फोन केला, ते येतात, सांगतात आणि त्यांच्या अधिकाऱ्याला सांगतात, पण शेवटी हाय ते रे माझ्या मागल्या, हा विषय रेग्युलर होतो. कोण अधिकारी आहेत संबंधित? तुम्ही तिथं गेलात का? लाने साहेबांना, माने साहेबांना, सगळ्यांना कॉल करतो आम्ही, रेग्युलरली कॉल करतो. ते येतात, काय बघतात, सांगतो, करतो, ठेवतो आणि परत जातात. काही होत नाही त्या गोष्टीला. काय काय त्रास तुम्हाला फेस करावा लागलेला आहे? काय कारण आहे की तुम्हाला स्वतःला खर्च करून ही वायर जॉईनिंग करावी लागली, वायर टाकावी लागली? तर बघा, हा इथं लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे वायर लोड होतो, त्यामुळे ब्लास्ट होतो सारखा. काल एक मुलगा मारता वाचला, आज मुलगा आणि एक दादा ते पण मारता वाचले. याचा ब्लास्ट झाला की मोठा ब्लास्ट होतो, आता स्फोट टाईप. त्यामुळे काय होतं, कोणी मरू नये या गोष्टीने. चुकून जर माहिती का ही वायर केव्हाची आहे, कधी टाकलेली? ही वायर साधारणतः ना एक 10 वर्ष पण नाही झाले, पूर्ण एक 5 वर्ष झाले वायर टाकले. आम्ही पर्सनल स्वतः खर्च टाकले वायर. आम्ही जेवढे लोक राहणार आहेत ना, सर्वांनी मिळून वायर कॉन्ट्रिब्युशन करून वायर टाकलेली. तुम्ही अधिकाऱ्याकडे गेला, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेलात काय? नाही, माने साहेबांकडे गेलेले. काय म्हणले त्यांनी? ते येऊन स्वतः त्यांनी दखल घेतली का, किंवा त्यांनी कोणाला त्यांचा प्रतिनिधी पाठवला का? नाही, कोणी नाही आलं. आम्ही आमचंच करतो. ते लोक 2 माणसं भिकारी पाडतात, खोदतात, जॉईंट मारतात, झाला विषय. वायर आहे किती फूट खाली जमिनीच्या टाकावी लागते अंदाज? माझं 3 ते 4 फूट पाहिजे, पण एक वायर 2 फुटच. 2 फूट ही अर्धी फुट आहे. खोदलंय रोटच आहे, वरच्या वरच आहे. बघा वायर आकार बघा. इझिली काढली ती आम्ही अशी. आता निवडून खोदायची पण गरज नाही लागली आम्हाला. अर्धा फूट वायर नाही म्हणा खाली. नामदेव निवास सोसायटी मध्ये लाईट जाऊन किती वेळ झालेला आहे? आता सकाळी 6ला गेलेली आहे. आज पण गेली, काल पण गेली होती. काल दिवसभर लाईट नव्हती, आज सकाळी 6ला गेली लाईट, आता पण लाईट नाही. एरियातील संबंधित एरियातील अधिकाऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे का? मेन वरिष्ठ अधिकारी सोडून खालच्या अधिकाऱ्यांना केला पत्र व्यवहार पण केला. पूर्वी पण आपण अर्ज दिलेले आहे त्यांना, आता पण दिले टेस्ट मध्ये. करतो फक्त ही आश्वासनं चालू आहे सध्या. सर्वे पण झालेलं नाही सगळ्यांचे. त्यांनी इथलं काम काढलेलं आहे का? काम झालेलं आहे का? तुम्ही पाहिलंय का? तुम्ही नागरिकांनी पाहिले का की संबंधित एरियातली पाईप लावण्याचं काम, वायरचं काम काढलेलं आहे का? त्यांनी काम दाखवलंय का की काढले म्हणून? रस्त्याचे म्हणजे बाकीच्या सोसायटीमध्ये चालू आहे सध्या ही कामं. बऱ्याच सोसायटी अशा आहे की तिथं ही कामं चालू आहे. तर आमच्या सोसायटीत काय प्रॉब्लेम आहे? येत नाहीत, लक्ष देत नाही. टॅक्स भरतो, सगळं भरतो, पण आमची सोसायटीची कामं काय नाही. व्होल्टेजचा प्रॉब्लेम, वायरमॅनला म्हणलं की ते म्हणतात सांगतो चेंज करा, एवढं उत्तर येतं. नाही, वायरमॅन सांगितलं की केबल प्रॉब्लेम आहे. ऐका ना, मी काय म्हणतोय, त्यांच्याकडून जर नसन होत तर आम्ही आमची काय असन कॉन्ट्रॅक्ट काढतो, आम्ही आमच्या पैशाने हे करतो. तुमच्या इथल्या नगरसेवक जे आहेत 4 आलेत ना सगळे. संपर्क झालेला आहे? संपर्क सगळ्यांशी झालेला आहे. काय म्हणणे त्यांचं? ते गेले होते का त्यांच्याकडे? गेले होते ना. अरे आता आले. बरं, गेलो ठीक होतो. आहे. नगरसेवक आलेले आहेत. तुम्हाला माहिती का इथं जो प्रॉब्लेम चालू आहे गेल्या 2 वर्षापासून, एक तर लाईट नाही, आता तुम्ही 1 वर्ष होतील तुम्हाला नगरसेवक होऊन, तर ही जी व्यवस्था पाहताय की खाली बघा, स्वखर्चानी केलेली आहे आणि जळालेली आहे. कालच एक मुलगा मरता वाचला या सोसायटीमध्ये, आणि काल आपण महानगरपालिकेत पुत्रा चावला, त्याच्यामुळे आपण
त्याच्या विरोधात आंदोलन देखील काल तुमच्या राष्ट्रवादीकडून झालेलं आहे. तर या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज मी संगीता नानी तामाने. प्रथम मी 12 नंबर मध्ये होते, आता 1 नंबर मध्ये निवडून आलेले मला 6 महिने झालेले आहे. मला हा विषय काहीच माहिती नाही, पण आज या सोसायटीतल्या लोकांचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस मी 5 ते 10 मिनिटांमध्येच या सोसायटीमध्ये आले. आणि या लोकांचा प्रॉब्लेम एवढा आहे की आज सोसायटी वाढलेली आहे. या ठिकाणी ते अधिकाऱ्यांना वायर टाकण्यासाठी मी फोन केला तर ते अधिकारी म्हणतात ह्याला विचारतो त्याला विचारतो. आज मी एवढेच सांगते की आज हा लोकांच्या जीवाशी खेळण्याला विषय आहे. आज काल एक मुलगा वाचला, आज एक माणूस वाचला. आज जर ही दुर्घटना घडल्याच्या नंतर ह्यांना जाग येईन का? या MSC वाल्यांना तेव्हा जाग येईन का? इथं काय जरी दुर्घटना घडणार आहे बाबा, मग त्यांना जाग येणार आहे का? आज मी एवढं सांगते, वायर ही काळी झालेली दिसत आहे तुम्हाला. ह्या वायरीचा स्फोट नाही झाला तर पूर्ण जाळ चाललेला होता. आज तो माणूस तिथून गाडी घेऊन चालला असताना तो बाल बसलेला आहे. आज या सोसायटीचे 2 वर्ष झाले हे आता मला सांगतात की हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे. आज त्यांनी मला ज्यावेळेस इथं बोलवलं मी त्यावेळेस पण आता अधिकाऱ्यांशी सर्वांशी बोललेले आहे. आणि वायर मला कधी देत आहे हा पण त्यांना मी विषय मांडलेला आहे. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं मी 1 तासामध्ये येऊन हा विषय क्लिअर करतो, पण कधी करणार हे आम्हाला अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगावे. आज नगरसेवक म्हणून आम्ही या प्रभागाचं जर नेतृत्व करतोय, आज काय आम्ही स्वतःच्या घरचं काम करत नाहीये. आज ज्या 68,000 लोकांनी जो आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही हे काम करणार आहोत. तर या अधिकाऱ्यांना आम्ही जर हे काम जर आज त्यांनी नाही जर करून दिलं, नक्कीच आम्ही नामदेव सोसायटीतली सर्व लोक घेऊन आज आपल्या भोसरी डिव्हिजन असो संभाजीनगर असो या ठिकाणी मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगते आणि थांबते. यशाने काय सांगायचं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही जर बघताय की आपल्या इथे खड्डे मुक्त आहे का खड्डे भरून इथं पालिकेने केलेला आहे खरं तर दिसत नाही. पण पावसाच्या दिवसात देखील ह्या जर घटना होत असतील तर किती घातक होऊ शकतो. नाही विषय म्हणजे काय आहे, खरं तर अंगणवाडी रस्ता जेव्हा आपला झाला त्या दिवशी आपला हा रस्ता पण करायला घेतला होता, पण आपण हा रस्ता किंवा नागरिकांनी थांबवला. ह्याचं कारण हे होतं की आपल्याला पहिली ही केबल बदलायची. तर त्याच्यानंतर आम्ही ह्या केबलचा कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं ह्या केबलचा आम्ही फॉलोअप घेतोय. काल देखील आमचे विठ्ठलभाऊ मोरे असतील किंवा ह्या सोसायटीतले अनेक नागरिक आम्ही त्या MSCB मध्ये जाऊन आलो, भोसरीला जाऊन आलो, परत इथं माने साहेबांकडे संभाजीनगरला जाऊन आलो. तर ते फक्त आम्हाला आश्वासनं देतात आणि नुसतं बिल गोळा करायची काम आहे त्यांची. हलगर्जीपणा करतात कामांमध्ये, कोणीही लक्ष देत नाही. आता सकाळी 6 वाजल्यापासून लाईट गेलीये, सकाळी 6 वाजल्यापासून यांचं काम आहे. कमीत कमी इथं एखादं MSCBचं अधिकारी कोणतरी यायला पाहिजे, बघितलं पाहिजे, पण MSCBचा अजून अधिकारी इथं कोण आला नाही. जॉईंटर येतोय किंवा केबल येते, आता आम्हाला माहित पण नाही नेमकं जॉईंटर येतोय का केबल येते. आम्ही त्यांना विचारलं, मी सकाळ त्यांना फोन केला असं असं प्रॉब्लेम झालाय, पण तरी ते म्हणतात माने साहेब अजून ऑफिसवरच आले नाही. म्हणजे आता तुम्ही टाइम बघा काय झालाय, 11:30 होऊन गेलेत, माने साहेब अजून ऑफिसवर नाहीत. जे बोराडे आहेत आपल्या इथले जे वायरमॅन आहेत ते वायर तिथं ऑफिसला जाऊन बसलेले आहेत त्यांच्या. पण मी सकाळपासून जे फोन करतोय अजून पण ते माने साहेब आहेत ते ऑफिसवर आले नाहीत. म्हणून त्यांना पुढचं काय डिसिजन घ्यायचंय हे काहीच माहित नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना आता सूचना करतो, आता म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला जर हा प्रॉब्लेम आज किंवा ह्या 2-4 दिवसात सॉल्व्ह करून दिला नाही तर आम्ही आंदोलन आणि आपण सगळ्यांना घेऊन तिथं उपोषणच करू. कारण त्याच्याशिवाय ह्यांना जाग येणार नाही. आपण वारंवार ते MSCBच्या दारात जातोय आमचे हे, आणि हे फक्त ह्या सोसायटीचा प्रॉब्लेम आहे, अनेक सोसायट्यांच्या वायरी अशा चाळण झालेल्या आहेत. आता हे तुम्ही परिस्थिती बघताय काय झालेलं आहे वायरीचं. आता तुम्ही इथं परत ते येणार, जॉईन मारणार आणि पुढे जाऊन परत ते शॉर्ट होणार. आम्ही मागणी केलेली आहे पूर्ण लाईनीची आणि इथं मिनी बॉक्सची पण मागणी केलेली आहे. त्यामुळं मी अधिकाऱ्यांना, MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती करल की हे लवकरात लवकर तुम्ही काम करा, नाहीतर आम्ही हे नागरिक, आता हे नागरिक आता आहेत ह्याच्यापेक्षा जास्त पण असतील, हे सगळे आम्ही तिथं जाऊन उपोषणाला बसणार. पूर्ण सोसायटीतले लोक घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे. आज विकास भाऊनी इथं जे उपोषण केलं त्यांनी काय केलंय त्याचं फक्त ते आश्वासनं देतात आणि गाजर दाखवतात. आज आम्ही जे उपोषण केलं होतं ते आपल्या प्रभागातली कामं होण्यासाठी केलं होतं. आज आपल्या इथं बघा 300-325च्या DP आहेत.
आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या वाढल्यामुळं मी त्यांच्याकडे वारंवार मागणी केलेली आहे की आपल्याला 650ची डीपी ज्यावेळेस या ठिकाणी बसन त्यावेळेस आपल्या सगळ्या सोसायट्यांचा विषय मिटणार आहे. तर त्यावेळेस साहेब बोलले की हा विषय प्रस्ताव आम्ही पुढे पाठवलेला आहे, पण पुढे पाठवलाय आज जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं होतं त्याचा मी पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही कुठं पाठवलेला आहे, कुणाकडे पाठवलाय ते तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना. आज आम्ही प्रत्येक वेळेस यांना सोसायट्यांचा तिथं लोकांना घेऊन जातो, त्या ठिकाणी तुम्ही फक्त आम्हाला आश्वासनं देताय. त्या आश्वासन आता हा विषय आम्ही बाजूला ठेवणार आहे. आज आमची लोकांची जे आता तुम्ही बघताय महिलांची ती पाणी येतं त्यांना पाणी भरता येत नाही. आज एक दिवस नाही तर काय ठिकाणी 3-3, 4-4 दिवस लाईट जाते. तो देखील विषय एवढा गंभीर आहे. आज मोरे वस्ती नाही तर पूर्ण तामानी वस्तीपासून तर तुम्ही धर्मराज नगर पर्यंत पहा. आज धर्मराज नगरची पण हीच परिस्थिती आहे, पाटील नगरची पण हीच परिस्थिती आहे. तर आम्ही हा विषय घेऊन नक्कीच साहेबांकडे जाणार आहे आणि या सोसायटीवाल्यांना मी आश्वासन नाही तर हे आम्ही काम करून दाखवणार आहे. पण हा प्रॉब्लेम हा डेलीच आहे. तर हा सकाळी रोज जाते त्यामुळे लाईट आहे ना सकाळी गेल्यामुळे पाणी पण भरता येत नाही. मुलांचा पण खूप प्रॉब्लेम होतो की आम्हाला शाळेला जाण्यासाठी, त्याच्यामुळे टायमिंग पण जाते. आणि हे जे पाणी खड्डे साचते त्याच्यामध्ये पण आता डेंग्यूची वगैरे साथ चालू आहे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. तर मग हे थोडे प्रॉब्लेम आहेत ना म्हणजे डेली इकडेच होतात जास्त करून. म्हणजे आता ही पाईपलाईन आहे ती प्रत्येक वेळेला म्हणजे स्प्रिंकल वगैरे होऊन मुलींचा वगैरे असं मी स्वतः होते काल थोड्याच वेळासाठी इथून इथेपर्यंत क्रॉस झाले, तर ते थोडा एवढा ब्लास्ट झाला की खूप मीच घाबरले. त्याच्यामुळे मी आज बोलते की असं कोणाशी व्हायला नको. आणि हा पाण्याचा प्रॉब्लेम पण होतो रोज की लाईट गेली की सकाळी की पाणी नसतं आणि रोज डेली म्हणजे 1 तास तरी जाते. काल सकाळी 6 वाजता गेली होती, काल संध्याकाळी 6:30 पण ती जी लोक करायला आलेली होती काम ते निवांत आपल्या फोनवरती बोलत होते. मी त्यांना म्हणते आणि की बाबा लाईट नाहीये पाणी नाहीये तर तुम्ही करा, तर ते म्हणतात अजून वेळ होईल म्हणजे बघून 7:15 वाजता लाईट आली. आणि आज सकाळी तसंच झालं, थोड्यापर्यंत आणि स्प्रिंकल झाली. 6 वाजताची लाईट गेली, आता 11:30 वाजले, अजून कुणीही फिरकलेलं नाही. हे डेलीच रोजचं आहे की स्प्रिंकल पण होणे आणि लाईट जाणे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा ही आमची इच्छा आहे. नक्कीच तो विषय आम्ही मार्गी लावू.